कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात माजी आमदार के.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। प्रचार फेरी दरम्यान विविध गावांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत असून जनतेच्या कामासाठी नेहमी पुढे असणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करणार असा निर्धार मतदार व्यक्त करतायत। कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील माजी आमदार के.पी. पाटील यांच्या अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवारांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळतोय। या मतदारसंघातील तिन्ही उमेदवार जनतेच्या कामासाठी पुढे येतात। नागरिकांना कोणत्याही अडचणी आल्या तर त्या दूर करण्यासाठी स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे चिरंजीव उमेश भोईटे हे हिरिरीनं पुढाकार घेतात। त्यामुळे आम्ही त्यांनाच मत देणार असा निर्धार मतदारांनी केलाय। या मतदारसंघातील तिन्ही उमेदवार जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेत असल्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि विशेष आपुलकी निर्माण झाली आहे। अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणारा उमेदवारच आमचा प्रतिनिधी असावा अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार उमेश भोईटे, तुरंबे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार सौभाग्यवती मयुरी भावके तसंच कसबा वाळवे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार सौभाग्यवती शिल्पा सचिन लोकरे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळतोय। प्रचारादरम्यान गावोगावी झालेल्या भेटींमध्ये महिलांचा, युवकांचा तसंच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय। या तिन्ही उमेदवारांचं निवडणूक चिन्ह घड्याळ असून 5 फेब्रुवारीला मतदानादिवशी घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा भोईटे यांनी केलंय। जनतेच्या विश्वासावर खरे उतरून विकास कामांना गती देणारे उमेदवार म्हणून उमेश भोईटे, मयुरी भावके आणि शिल्पा लोकरे हे निश्चितच सक्षम ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एकूणच कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता त्यांच्या विजयाचे संकेत मिळत आहेत।